मित्रांनो, ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुणे दौऱ्यावर असताना पत्रकाराशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी चक्क मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोलाचा सल्ला दिला। यावेळी मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असा दावाही हाकेंनी केलाय। नेमकी प्रकरण काय आहे पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। विचाराचे कुठल्या याचं आहे त्याच्यापेक्षा एक लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक म्हणून ज्यावेळी या गोष्टीकडे पाहतो त्यावेळी सुनेत्राताईंना थोडा वेळ मिळावा असं माझं मत आहे। एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय। नवनाथ वाघमारे यांना महेश डोंगरेंनी जे आहे ते दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो। नक्की काय संभाषण झालं, कधीचा हा प्रकार आहे, कुठला हा व्हिडिओ आहे? मला वाटतंय काल मंत्रालय परिसरामध्ये नवनाथ वाघमारे यांना जी शिवीगाळ झाली आणि त्यांचा असा आक्षेप होता की तुम्ही निजामी वगैरे काहीतरी म्हणता। मुळात असं आहे की याची सुरुवात कुणी केली, कुठून झाली हे बघितलं पाहिजे। ज्यावेळी पुढचा माणूस शिव्या देतो म्हणून तुम्ही मारहाण करायला जाता त्यावेळी तुम्ही इतर लोकांना किती शिव्या देता याचं ॲनालिसिस कालच्या ती कोण माणूस आहे ते त्या माणसानं प्रसिद्धीसाठी आणि स्टंटबाजीसाठी नवनाथ वाघमारे यांच्यावरती जे काही दमदाटी केली त्याचा मी एक ओबीसी आंदोलक म्हणून निषेध व्यक्त करतो। आणि मुळात शिवराळ भाषेची सुरुवात कुणी केली याचं उत्तर त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे। आणि तो जर व्यक्ती असा हाणामारीवर येत असेल तर त्याला आम्ही मग काय आहोत याची रिॲक्शन येणारच। मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा एक वाद पाहायला मिळतोय की काय जाणून बुजून केलं जातंय किंवा टार्गेट केलं जातंय? हे बघा, मनोज जरांगेंनी आरक्षणाचं आंदोलन केलं, आरक्षणावर बोलावं, संविधानिक आरक्षण कसं मिळवून देता येईल मराठा बांधवांना यावर बोलावं। त्यांना जर पर्सनली कुणावर अटॅक करायचा असेल, राजकीय अटॅक करायचा असेल तर मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, एखादा पक्ष जॉईन करावा, त्यांचं स्वागत असेल। हे बघा, मुळात मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज असं नाही, किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणजे संपूर्ण समाज असं पण नाही ना। ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक आरोप करायचे आहेत त्यावेळी तुम्ही वैयक्तिक आरोप करावेत, समाजाला यामध्ये कशासाठी ओढताय? मुळात समाजामध्ये अनिष्ट प्रवृत्ती असतात, तशा चांगल्याही प्रवृत्ती आहेत आणि चांगल्या प्रवृत्तीचं प्रमाण हे 90% आहे। त्यामुळं एका दोघांमुळं सामाजिक टीका मनोज जरांगेंनी करू नये असं माझं मत आहे। अभिजित दिपके यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ, आम्ही सहभागी होऊ असं म्हटलं, तुम्ही कसं बघताय? नाही, अभिजित दिपके हे खरं तर सोशल मीडिया पार्टी आहे, त्यामुळं अभिजित दिपकेनी थोडंसं ग्रासरूटला येऊन काम करावं। आम्ही गेली 20 वर्षे झालं या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये मिसळायचा प्रयत्न करतोय। तुम्ही धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला, तुम्ही जे आंदोलन उभं केलं, मी तुमचं एका सर्टन लिमिटपर्यंत अभिनंदन करेन, पण याचं श्रेय नक्की कुणाला द्यायचं? याचं श्रेय राहुल गांधींना द्यायचं, याचं श्रेय आप पार्टीला द्यायचं, याचं श्रेय लेफ्टिस्टांना द्यायचं म्हणजे समाजवादी वगैरे, का याचं श्रेय विद्यार्थ्यांना द्यायचं? अभिजित दिपके, तुम्ही थोडंसं ग्रासरूटला उतरावं। संविधानिक अर्थानं मनोज जरांगेंची मागणी कितपत योग्य आहे याचा अभ्यास अभिजित दिपकेंनी करावा। त्यामुळं नुसतं स्टंटबाजीसाठी आणि प्रसिद्धीसाठी जर अभिजित दिपके अशा पद्धतीचं काही अभ्यास न करता जर काय असा पाठिंबा देत असतील तर ओबीसींचं काय होणार आहे याच्यावरही अभिजित दिपकेंनी थोडासा अभ्यास करावा। त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे सुद्धा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी लढत आहेत, शैक्षणिक आरक्षण मागतायत। तुम्ही दिल्लीला गेला होतात का आणि उद्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर ते तुम्हाला बघा, मुळात मनोज जरांगेंनी शिक्षणासाठी मागणी करावी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करावी, मराठा समाजासाठी मागणी करावी, ह्याला विरोध कोणाचा आहे? लक्ष्मण हाके एवढंच म्हणतायत की ओबीसी मधून मागणी करण्यानं त्याचा परिणाम ओबीसी मधल्या छोट्या घटकांवरती, सामाजिक दृष्ट्या मागासांवरती काय होणार आहे या परिणामाचा विचार अभिजित दिपकेंनी थोडाफार करावा। आता मनोज जरांगे जे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एंट्री करू पाहतायत का? हे बघा, राजकारणात त्यांनी जनता पार्टीची घोषणाच केली ना, ती सोशल मीडियाची पार्टी आहे।